संघटनेनं जवाहर कारखान्याची ऊसतोड बंद पाडल्याचं कळतंय आणि शिरोळमधल्या शिरढोण इथंही ऊसतोड बंद पाडल्याची माहिती आहे। ऊस दराचा तोडगा निघाल्याशिवाय ऊस तोड देणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांनुसार कोणत्याही कारखान्यानं दर जाहीर केला नसल्यानं शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत। शेखर, काय नेमकं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं? श्रद्धा, दरवर्षीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर, सांगली, सातारा या संपूर्ण भागामध्ये जोपर्यंत ऊसाला दर जो आहे तो कारखानदार जे जाहीर करत नाहीत तोपर्यंत शेतकरी ऊसतोड करू देत नाहीत। आणि आता सुद्धा शिरोळमधले आंदोलन अंकुश संघटनेचे काही कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जवाहर कारखान्याची ऊसतोड जी आहे ती बंद पाडलेली आहे। ऊस दराचा तोडगा निघाल्याशिवाय या ठिकाणी ऊस तोडू देणार नसल्याचा इशारा सुद्धा त्या सगळ्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे। खरं तर शेतकऱ्यांची मागणी दरवर्षी असते, प्रत्येक कारखान्यानं ऊसाला दर जो आहे तो जाहीर करावा आणि त्यानंतर ऊस तोड जी आहे ती करावी, अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांची असते। आणि त्यानुसारच यावर्षी सुद्धा आता निवडणुकाच्या कालावधीमुळे ऊसतोड आधीच लांबलेली आहे। मात्र सध्या ज्या पद्धतीनं कारखानदारांनी अजूनही ऊसाचा दर जो आहे तो जाहीर केलेला नाही आणि म्हणूनच हे सगळे शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच अनेक कारखानदार जे आहेत ते जेव्हा आता ऊस दराचा तोडगा काढतील, ऊस दर जाहीर करतील, त्यानंतर मात्र आम्ही सगळे शांत बसू, अशा पद्धतीची माहिती निश्चित। आणि या मागणीवर तोडगा काय निघतो आणि कधीपर्यंत निघतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट घेत राहू शेखर, धन्यवाद।